कोणासाठी गिफ्ट घ्यायचं म्हटलं म्हणजे अनेक प्रश्न मनात येतात. त्या व्यक्तीला आपण घेतलेलं गिफ्ट आवडेल का, त्या व्यक्तीला ते गिफ्ट सूट होईल का, किंवा ते गिफ्ट आपल्या बजेट मधलं असेल का. तर असे प्रश्न गिफ्ट घेण्याआधी तुमच्या सुद्धा मनात आलेच असतील. याच प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे संस्कृती कला दर्पणच्या माध्यमातून. चला तर मग. नमस्ते. संस्कृती कला दर्पण मध्ये मी आलेली आहे आणि आपल्या सोबत या दुकानाचे मालक चंद्रेश जी आहे. नमस्कार. नमस्कार सर. काय सांगाल, हे सगळं कलेक्शन कसं जोपासलं तुम्ही? असं आहे ना की मला पण आहे ना एक गिफ्टिंगची सवय आहे आणि माझ्याकडे कस्टमर्स येतात गिफ्ट घ्यायला आणि मी गिफ्ट देतो. माझ्याकडे सर्व एज ग्रुपचे कस्टमर्स येतात आणि सर्व ओकेजनसाठी. तुमचा बर्थडे असू द्या, ॲनिव्हर्सरी असू द्या, लग्न दिवस असू द्या, रिटायरमेंट असू द्या किंवा नवीन घराच्या वास्तू असू द्या, सगळे कस्टमर्स येतात, सर्व एज ग्रुपचे येतात. आणि माझ्याकडे लास्ट 98-99 पासून कुठलाही एक पण कस्टमर डिसअपॉइंट नाही झाला की मला जे हवं होतं ते नाही भेटलं. माझ्या कस्टमरच्या लिस्टमध्ये डॉक्टर्स, इंजिनियर्स, सर्व प्रोफेशनल्स आहेत. इवन मोठे मोठे पॉलिटिशियन्स पॅन इंडिया, मुंबई महाराष्ट्रात तर येतातच, पण पॅन इंडिया कस्टमर्स येतात. या माझं कलेक्शन बघूया. माझ्याकडे हे 2.5 फुटाची वुडन दिसणारी फायबरची मूर्ती आहे. ते इझी टू मेंटेन आहे. हे सगळ्यांचं फेवरेट आदियोगी हे मूर्ती आहे. बुद्धामध्ये माझ्याकडे मोर दॅन 35 व्हेरायटीज अवेलेबल आहे, ते पण 3 इंचापासून 3 फूट पर्यंत. हे एक नॅचरल वूडच्या स्लीपिंग गणेशाची मूर्ती आहे, जे तुमचा इंटिरियरचा लुक वाढवणार. हे माझ्याकडे 2 फुटाची माता राणीची मूर्ती पण अवेलेबल आहे, फायबरमध्ये बनलेली. हे 3 फूटची साईबाबाची मूर्ती फायबरमध्ये बनलेली आहे. हे 2 फुटाची गणेशजीची मूर्ती ज्वेलरी वर्क केलेला आहे, एकदम रेखीव आणि मस्त. हे ज्वेलरी वर्क केलेले श्रीकृष्णाची मूर्ती, धन्वंतरीची मूर्ती आणि विठ्ठलाची मूर्ती. हे 2.5 फुटाची हनुमानजीची मूर्ती आहे. सर्वात जिमसाठी हे खूप नेतात कस्टमर्स. स्पेशल कृष्ण लवर्ससाठी माझ्याकडे एक हा शोपीस आहे. ते हँडमध्ये बासुरी आणि मयूर पंख आहे, एकदम चांगलं रेखीव काम केलेला पीस. हे डॉग लवर्ससाठी ओरिजिनल दिसणार असा डॉग आहे आपल्याकडे. हे नंतर वुडनचे चौकीदार सेट्स आहेत. हे हॅपीमॅनची मूर्ती आहे फायबरमध्ये आणि अत्यंत आकर्षक हे मूर्ती आहे. नंतर हे आता लेटेस्ट मध्ये जे चाललं आहे ते वेलकम मॉन्क, वेलकम बुद्धा म्हणून. माझ्याकडे घरात लावायला गावाच्या पाट्या वगैरे पण अवेलेबल आहेत आणि हे फ्रेमिंगसाठी सॅम्पल्स पण अवेलेबल आहेत. इथे माझ्याकडे मंदिरचा पण एकदम सुंदर कलेक्शन आहे. ते मंदिर आम्ही तुमच्या साईज अनुसार पण बनवून देणार. हे सर्वात ट्रेंडिंग आयटम आहे. बोथ साईड क्लॉक्स, स्टेशन क्लॉक्स. एका साईडला 1 to 3 नंबर आहे आणि एका साईडला रोमन नंबर्स आहेत. माझ्याकडे हे 8 फीटचा पार्टिशन पण अवेलेबल आहे. हे वुडनी बनलेलं आहे आणि हे सारंगपूरचा हँडीक्राफ्ट आहे, उत्तराखंड. बुद्धा लवर्ससाठी तुम्हाला सगळं फिनिशिंग आणि कलर फिनिशिंगमध्ये तुम्हाला बुद्धांची खूप व्हरायटी भेटणार, छोट्यापासून मोठ्या मूर्तीमध्ये. टीकवूडचं खूप मस्त मंदिर आहे. याला बनवायला 3 महिन्याचा टाईम पाहिजे आम्हाला. त्याच्यामध्ये मंदिर सोबत मूर्ती पण अवेलेबल आहे आणि खाली ठेवायला मंदिरमध्ये जे मंदिरची सामग्री असते ते पण तुम्ही ठेवू शकतात. त्याच्यामध्ये 5 ड्रॉर्स दिलेले आहेत. हे एक फ्रेममध्ये, मोठी फ्रेममध्ये 2 फूटची विठ्ठलाची मूर्ती, एकदम मस्त वर्क केलेली आणि सोबत तुम्ही हे वारकरीचा सेट पण नेऊ शकता. हे सगळे लेटेस्ट आयटम्स आहेत. विंड चाइम्स, याची मेलडी खूप मस्त आहे. कुठलाही तुम्ही विंड चाइम वाजवा, तुम्हाला एक सुंदर मेलडी भेटणार आहे. सर हा काय प्रकार आहे? हे पण एक नवीन प्रकार आहे. हे आहे ना हॅपी ड्रम म्हणून, याचं नाव पण मस्त आहे, हॅपी ड्रम. हॅपी ड्रम. आणि याची एक विशिष्ट आहे ना, याचे हे सर्व अलग अलग नोट्स आहेत आणि सर्व नोट्सवर डिफरंट व्हॉइस. आता आपण हे प्ले करू शकणार. आणि एक विशिष्ट अजून आहे की जसं आपण वाजवणार ना त्याचा आवाज वाढत जाणार आहे आणि हे एवढा पॉझिटिव्ह एनर्जी देणार ना. तुम्ही घरी 2 अगरबत्ती लावा किंवा हे वाजवा 10 मिनिटासाठी, तुम्हाला सेम पॉवर भेटणार आहे. एकदम पॉझिटिव्ह एनर्जीज भेटणार आहे, एकदम व्हायब्रेशन चेंज होणार आहे. माझे एक स्पेशल कस्टमर आहे निलेश विरा म्हणून, त्यांनी आहे ना याच्यावर हे हॅपी ड्रम वरती गायत्री मंत्र वाजवलाय. एकदम ब्युटिफुल. ह्याचे काही प्रकार आहे का हे वाजवण्याचे? प्रकार नाही, हे साईजेस आहेत आणि हे स्पेशली पंचधातूचा बनलेला आहे आणि याच्यामध्ये एक सेम व्हॉइस येतात. हा, पण हे आहे ना काचेसारखा डेलिकेट आहे. ओके. एकदा पडला तर आवाज गेला. अच्छा.
ह्याचे नोट्स सेट केलेले असतात, हे हा. हल्ले की ह्याचा आवाज जातो. हा, त्यात दुसरा प्रकार हे याच्यामध्ये डिझाईन आहे. कोणाला प्लेन कलर्स आवडतात, कोणाला कलर्स आवडतात. पण याच्यामध्ये याच्या आणि 3 साईज. याच्या आवाजात फरक आहे. हा, साईजच्या मुळे साईज छोटी मोठी आहे तर आवाज पण चेंज होतो. जेवढा मोठा घेतला तर तुम्हाला आवाजची मजा येणार आहे. ओके. या दुकानातलं सगळ्यात वाव कलेक्शन मला दिसलं आणि ते म्हणजे ब्रास वुडन कॉम्बिनेशन मधलं. आणि तुम्ही इथे मूर्त्या बघू शकतात या की त्यात टर्कॉइसचं वर्क केलेलं आहे. तर इतकं सुंदर कलेक्शन आहे. सर, हे कुठून आलं आणि काय प्राइस रेंज आहे, याविषयी काय माहिती सांगाल एक्स्ट्रा? हे ऍक्च्युली नॉर्थ इंडियाचे आयटम्स आहेत. पर नुसतं असंच ब्रासची मूर्ती विकायची याच्यापेक्षा थोडा त्याला वुडन टच दिला तर ब्रास आणि वुडन एक खूप चांगला कॉम्बिनेशन आहे. अरे वा. हे एक अष्टलक्ष्मीची मूर्ती आहे. त्याला एक वुडन बॅकग्राऊंड आणि वरती ब्रासचं जे गेटअप येतोय. नंतर हे ब्रास वरती टर्कॉइस बीड्स लावलेले आहेत. वाव. आता हे सगळं कलेक्शन कसं झालंय ना, याची रेंज आहे 100 रुपीज पासून 1 लाख पर्यंत. पण तुम्हाला आजकाल 5 to 10,000 मध्ये गोल्ड मध्ये गिफ्टिंग साठी गेले तर ते असं रेखीव काम केलेलं चीज भेटणार नाहीये, चीज वस्तू नाही भेटणार आहे. याच्यामध्ये कसं आहे ना, त्याला एक ऍडिशनल ब्युटी दिलेली आहे. वर्क मध्ये किंवा या कॅटेगरी मध्ये काय काय अवेलेबल आहे आपल्याकडे? याच्यामध्ये देवांची मूर्ती अवेलेबल आहे. नंतर एक सूर्याची प्रतिमा. याच्यामध्ये दुसरे पण हँडीक्राफ्ट, जसं एक म्युझिशियन्सचा सेट आहे. हे एक 4 म्युझिशियन्सचा एक सेट आहे. नंतर एक आजकाल आपण जे मेन डोअर कडे आपलं एक उरली म्हणून एक भांड ठेवतात, त्याच्यामध्ये पाणी टाकून फ्लावर्स डेकोरेशनचं एक, हे पण एक आपला घर किंवा ऑफिस साठी एक खूप चांगली चीज वस्तू आहे. यावर सुद्धा जे तुमचा होम डेकोर किंवा इंटिरियरचा एक शोभा वाढणार आहे त्याच्यामुळे. हे भांड आपण बघितलं तर यावर टर्कॉइसची डिझाईन केलेली आहे आणि सुंदर असे घुंगरू बांधलेले आपल्याला यावर बघायला मिळत आहे. खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे. याची प्राइस काय आहे नेमकी? याची प्राइस आहे 9,650. अरे वा. हे असं तुम्ही तुमच्या घरामध्ये टेबलवर ठेवून यात फ्लावर्स वर्क करू शकतात, फ्लावर डिझाईन करू शकतात. एक गव्हर्नमेंट ऑफिसर्स साठी माझ्याकडे खूप मस्त गिफ्ट आहे. अशोका स्तंभ. नंतर एक गणेशजीची खूप मस्त मूर्ती, गणेशजीची मूर्ती विथ टर्कॉइस बीड्स लावलेले. अष्टलक्ष्मीची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण एकदम रेखीव आहे आणि खूप मस्त काम केलं आहे. नंतर तुम्हाला काही देवाच्या नाही द्यायचं असेल तर एक ऑटो रिक्षा आहे. नंतर ऑटो रिक्षाला पण खूप मस्त काम केलं आहे. नंतर एक हा मूर्ती आहे जे अर्जुन रथ म्हणतात आम्ही. ही गुरुपौर्णिमासाठी आमची एक खूप हिट आयटम आहे. नंतर एक विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. विठ्ठल आणि रुक्माई हे पण आजकाल खूप सेल होतात आणि खूप डिमांडमध्ये आहे. एक नंतर आपल्याकडे शंख आहे. हे शंख वाजणार पण, हे ब्रासचे शंख आहे. हे पण तुमच्या डेकोरचं व्हॅल्यू वाढणार आहे. एक हा अष्ट विनायकची मूर्ती आहे, अष्ट गणेश. नंतर एक बुद्ध विथ बोधी ट्री, कल्पवृक्ष ठेवलाय आणि पुढे गौतम बुद्ध बसले आहेत. तर हे होतं संस्कृती कला दर्पण मधलं ब्रास आणि वुडनचं कॉम्बिनेशन मधलं कलेक्शन. आपण अजून पुढे कलेक्शन बघणार आहोत. चला तर मग. आता ख्रिसमस सुद्धा येतंय पुढे, तर त्यासाठी लागणारं जेसस आणि येशू यांच्या मूर्ती सुद्धा आहेत इथे. खूप सुंदर सुबक रेखीव मूर्ती आहेत. त्याच पद्धतीने पुढे आपण बघितलं कलेक्शन तर हे गणपतीचं कलेक्शन आहे. हे फायबरची मूर्ती आहे. होम डेकोरच्या हिशोबाने रंगसंगती सुद्धा खूप सुंदर केलेली आहे. यात वेटलेस म्हणजे खूप कमी वजन आहे या मूर्तीचं. या मूर्तीमध्ये, या प्रकारामध्ये तुम्हाला इथे राधाकृष्ण, गौतम बुद्ध अशा अनेक प्रकारच्या मूर्ती बघायला मिळणार आहेत. आणि ही भगवान दत्ताची मूर्ती आपण बघू शकतो. इतकी सुंदर आहे. 3 मुखी दत्त आहे आणि मागे गाय आहे. इथे श्वान सुद्धा बघायला मिळते आणि अगदी उभेहूब दत्ताची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. रेखीव अशा गणपतीच्या मूर्ती आपल्याला बघायला मिळत आहे. वेगवेगळ्या पॉलिटिशियन्सला गिफ्टिंग साठी सुद्धा इथे लोक येतात आणि आपल्याला इथे उभेऊब पंढरपुरातली विठ्ठल रखुमाई सुद्धा बघायला मिळते. राधाकृष्णाची मूर्ती आहे. शाळेत ठेवण्यासाठी सरस्वतीची मूर्ती आहे.
कृष्ण भगवान बासुरी वाजवताना एक मूर्ती आहे. पुढे भगवान शंकराची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. अशा सुंदर अशा प्रत्येक आकारातल्या मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. पुढे इकडे आलो आपण या कलेक्शन मध्ये, तर इथे स्वामींच्या अगदी लहानपासून तर मोठे मूर्तीपर्यंत साईज आहे. इथे गजानन महाराजांची मूर्ती बघायला मिळते आणि अगदी तुमच्या बजेट फ्रेंडली, तुमच्या बजेट मधल्या या मूर्ती आहेत. त्यामुळे तुम्ही नक्कीच इथून मूर्ती खरेदी करू शकता. आता इथे जर बघितलं, आपल्याला कार मध्ये ठेवण्यासाठी मूर्तीची आवड असते, तर काय नेमके आहे, कशा पद्धतीच्या मूर्ती आहेत? हे असं आहे ना की मूर्ती फायबरची बनलेली आहे आणि वरती जे खडे लावलेले आहेत ते ऑस्ट्रेलियाचे सर्वस्की क्रिस्टल्स लावलेले आहेत. आणि ही अमुक जे मूर्ती आहे ना, माझ्याकडे 98-99 पासून जे कस्टमर्स येतात ना, त्यांची फर्स्ट गाडी, सेकंड गाडी, थर्ड गाडी सगळे रिपीट येतात माझ्याकडे कस्टमर्स, की अशी मूर्ती आम्हाला दुसऱ्या कुठे नाही भेटत. आणि हे जे कलेक्शन आहे तुम्हाला एकदम चांगलं वाटतं. काय प्राइस रेंज आहे याची? प्राइस रेंज आपल्याकडे आहे 100 रुपीज पासून 3000 पर्यंतची मूर्ती आहे. तर त्या मूर्ती ठेवण्यासाठी ही छत्री सुद्धा आहे, जेणेकरून मूर्तीला ऊन लागू नये. तसंच हे देव्हाऱ्यासारखंच एक छोटस छत आहे, ते सुद्धा तुम्ही इथून खरेदी करू शकता. याची प्राइस काय आहे सर? 800 rupees. आणि हे This one is 760 rupees. ओके. यावर सुंदर असं डायमंड लावलेले आहेत, खूप छान आहेत. याच्याकडे माझ्याकडे मटेरियल्स पण आहेत, जसं हे फायबर वरती गोल्ड प्लेटिंग केलेले आहेत, वुडनचे आहेत आणि हे नॅचरल क्रिस्टल स्टोन्सचे पण आहेत. अच्छा, माझ्याकडे कोणाला अगर अष्टविनायकची छोटी मूर्तीचा सेट हवा असेल तर ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे. घराच्या देव्हाऱ्यामध्ये जर ठेवायला मूर्ती हवी असेल ना, तर कामधेनू पासून ते अगदी भगवान विष्णू पर्यंत, महादेवापर्यंतच्या मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळतील. सुंदर सुबक अशा नक्षीकाम केलेल्या या मूर्ती आहेत. काय प्राइस रेंज आहे सर ह्याची? याची पण प्राइस रेंज जे आहे 100 रुपीज पासून स्टार्टिंग आहे आणि तुम्हाला 50-60 हजार पर्यंत पण तुम्हाला मूर्ती भेटणार. ओके. अगदी लहानातली लहान मूर्ती सुद्धा तुम्हाला इथे मिळून जाणार आहे. 2 इंच पासून 2 फूट पर्यंतची मूर्ती जे घरामध्ये आपण ठेवू शकतो. घरामध्ये लहान मुलगी जन्माला आली किंवा रुखवत द्यायचं असेल तर त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. या भातुकलीचा खेळ आहे, यामध्ये पूर्ण किचन सेट तुम्हाला बघायला मिळणार आहे. 3500 रुपयाला हा सेट आहे. विशेषतः घरात मुलगी जन्माला आली की या दुकानातून या सेटची खरेदी होतेच होते. हे कलेक्शन बघताय का? हे बघितल्यावर तुम्ही नक्कीच वाव म्हणणार. काय आहे हे कलेक्शन? हे आमचं जे कलेक्शन आहे ना, एकदम मोस्ट सेलिंग आहे. आमच्या दुकानातले मोस्ट सेलिंग आयटम्स आहेत. याच्यामध्ये सर्व मूर्ती एवढी रेखीव आहे ना, ते सगळे कस्टमर्स येऊन जसं तुम्ही म्हणला ना, एकदम वाव म्हणतात. आणि हे एक लक्ष्मीजीची मूर्ती पहा, याच्यामध्ये त्यांच्या लक्ष्मीजीचा हातातला कळश, कॉइन्स जे हातामधून पडतात आहे आणि कमळेचा कलर. आणि याच्यामध्ये विशिष्ट हे मस्त आहे ना, की याच्यामध्ये 2 इंचाची पण मूर्ती अवेलेबल आहे, 2 इंचापासून 2 फूट पर्यंतची मूर्ती अवेलेबल आहे आणि सर्वच रेंज आहे. लक्ष्मी, सरस्वती, गणेशजी, श्रीकृष्ण, बालाजी, दुर्गा माता. इवन एक जे आमची मोस्ट सेलिंग आयटम आहे, हनुमानाची मूर्ती आहे. तर ते हनुमानचे जे पोस्टर बनलेलं आहे ते एकदम मस्त आहे. हे आता लक्ष्मीजीची मूर्ती आहे, यांच्या हातामध्ये पण मस्त कळश दिलेला आहे. हे गणेशजीची मूर्ती आहे, याच्या पण तुम्ही बघा, जे सर्व गणेशजीचे जे अवजार आहेत एकदम क्लिअरली दाखवलेले आहेत. याच्यामध्ये एक श्रीकृष्णाची मूर्ती पण मस्त आहे. या मूर्तीमध्ये तुम्ही बघितलं तर प्रत्येकच मूर्तीत रंग हे खूप सुंदर पद्धतीने पेंट करण्यात आले मूर्तीवर. आता एक माझ्याकडे एक स्पेशल आयटम आहे मदर मेरीची. आता क्रिसमस येतोय, आता हे मदर मेरीची मूर्ती एवढी रेखीव आहे ना, त्याच्यामध्ये त्यांचा एक पूर्ण संसार दाखवला आहे. हे बघा, एकदम ब्युटिफुल आणि रेखीव चारी बाजूने. अजून एक माझ्याकडे शिवजीची मूर्ती आहे आणि शिवजीची मूर्ती पण हे जे आर्टिस्टने बनवली आहे ना, एकदम ध्यान आणि खूप इंटरेस्टने बनवली आहे. शिवजीकडे गणेशजीचा एक दंत पण ठेवलाय त्याने. ते दुसरी कुठलीही मूर्तीमध्ये तुम्हाला नाही दिसायला भेटणार. हे सगळं कलेक्शन बघून मला जयपूर आठवलं. जयपुरी मीनाकारीचं सुंदर असं वर्क असलेल्या या हँडीक्राफ्ट वस्तू आहेत. सर, काय सांगाल याविषयी? याच्यामध्ये हे असं आहे ना, की हे जयपुरी मीनाकारी स्पेशल वर्क आहे आणि याच्यामध्ये जे छोटं पण आहे, 1 इंचापासून तुम्हाला 7 इंच पर्यंतची मूर्ती भेटणार. आणि हे माझ्याकडे आहे ना, ठाण्यामध्ये खूप NRI राहतात
Yes. त्यांचे आई वडील इथे राहतात आणि ते मुलगे बाहेर आहेत आणि ते जेव्हा येतात ठाण्यामध्ये आणि ते हँडीक्राफ्ट करायला येतात तर त्यांना हे कलेक्शन खूप आवडते. हे एक वुडन बॉक्स आहे. हे Wow. आजकाल चावी किल्ली ठेवासाठी हे बॉक्स सेंटर टेबलवर ठेवतात. नक्कीच तुम्ही यात हे एक ज्वेलरी पेन्सिल सुद्धा पण ठेवू खूप शकता. मस्त आहे. हे एक पेन्सिल आहे विथ कठपुतली. कठपुतली मेल फिमेल. हे सुंदर वुडन बॉक्सेस आहे. यामध्ये तुम्ही ज्वेलरी सुद्धा ठेवू शकता. तसंच इकडे तुम्ही आलात तर हे सुंदर पेंटिंग्स आहेत. पुढे ताजमहलचे जे वेगवेगळे मार्बल वर्क केलेलं ताजमहल आहे. पुढे टी कोस्टर्स आहेत. म्युझिक लवर्स साठीचं इन्स्ट्रुमेंट्स वेगवेगळे आहेत इथे. सर याविषयी काय सांगाल? याच्यामध्ये म्युझिक लवर साठी जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स ठेवले आहेत ना ते फायबरचे पण आहेत, मेटलचे पण आहेत आणि टेराकोटाचे हाताने बनलेले पण आहेत. अच्छा, आणि काय प्राइस रेंज आहे? प्राइस रेंज याची आहे 400 पासून 2000 पर्यंतची अलग अलग व्हेरायटी आहे. खूप सारे व्हरायटीज आहेत म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स मध्ये. तर ही सुंदर अशी चेअर आहे. यावर छान पेंटिंग केलंय, राजस्थानी पेंटिंग आहे. काय प्राइस आहे याची? याची प्राइस आहे 3200 रुपीज. एकदम रिझनेबल प्राइसेस ठेवलेले आहेत. मार्बल वर्क मधलं खूप सुंदर कलेक्शन इथे मला बघायला मिळालं. हे की होल्डर सुद्धा इथे आहेत राजस्थानी पेंटिंग मधले. हे की होल्डर्स आहे ना मॅडम, मेनली आमच्याकडून ते रिटर्न गिफ्ट साठी कस्टमर्स नेतात. ते अच्छा. कॅरी करायला पण पोर्टेबल आहे, लाईट वेट आहे आणि आम्ही ते क्वांटिटी मध्ये विकतो. काय प्राइस रेंज आहे याची? याची रेंज आहे 140 पासून स्टार्टिंग आहे. 140 रुपीज पासून स्टार्टिंग आहे. हे सुंदरसं शेल वर्क केलेलं मला खूप आवडलं. खूप नाजूक आणि सुंदर आहे. तुमच्या भिंतीवर खूप छान दिसेल. आता हे टेबलवर आणून ठेवलंय. हे मार्बलचं काहीतरी दिसतंय हे एक वस्तू. ज्वेलरी बॉक्स आहे मॅडम. ओ हे वाव. ज्वेलरी बॉक्स आहे. हे एक रिचनेसचा सिम्बॉल दिलेला गेलेला आहे आणि हे जे बनलेलं आहे ते कॅमेल बोन मधून बनलेलं आहे आणि वरती हे सगळे सेमी प्रेसियस स्टोनचे कडे लावलेले आहेत. अच्छा. याला असं थोडा ओपन ठेवून थोडी ज्वेलरी बाहेर ठेवतात लोक. हे नॉर्मली 5 स्टार हॉटेलमध्ये अवेलेबल होणारी अशी आयटम्स आहेत. ट्विंकल खन्नाच्या शॉप्स वगैरे मध्ये तुम्हाला हे आयटम बघायला भेटतात. अच्छा, आता आपण बर्थडे गिफ्टिंगचं सेक्शन बघणार आहोत. काय काय अवेलेबल आहे बर्थडे गिफ्ट? याच्यामध्ये आपल्याकडे सर्व टाईपचे शोपीसेस अवेलेबल आहेत. जसं की आता एक हे बंदर मामाची सिरीज आली आहे. वाव. ते खूप हिट झाली होती. याच्यामध्ये एक बंदर असा आहे की बुरा मत बोलो, बुरा मत सुनो, बुरा मत देखो. हे बंदर मामा म्युझिक वाजवताना आहे. अच्छा, याच्यानंतर आजकाल जे खूप ट्रेंडिंग आयटम आहे ना ते आमची एस्ट्रॉनॉटची सिरीज आहे. अरे वाव, ते जे आपण नंतर खूप वेगळं कलेक्शन आहे एस्ट्रॉनॉट सिरीज मध्ये. नंतर एक जे हे आहे चेस लवर्स साठी चेसचे शोपीसेस आहेत. एक नंतर हे जे डिफरंट इमोजीज असतात आजकाल हे पण पाय लटकताना शोपीसेस. कोणाला छोटी गिफ्ट घ्यायची आहे आता सिक्रेट सांता गिफ्टिंग पण येतो आहे त्यासाठी आहे. हॉर्स लवर्स साठी हॉर्सची आहे, डबल हॉर्स, सिंगल हॉर्स. फिश लवर्स साठी पण फिशचे शोपीसेस खूप साईज मध्ये आणि अलग अलग व्हेरायटी मध्ये अवेलेबल आहे. नंतर हे डॉगचे शोपीसेस आहेत. डॉग पण खूप चालतात. या बाजूला आपण आलो तर इथे हॅपी मॅनचं इतकं कलेक्शन आहे. वाव, हे गुज गोष्टी चालल्यात हॅपी मॅनच्या. त्यानंतर हे छोटासा हॅपी मॅन आहे, अगदी आरामात बसून निवांत हसतायत. खूप सुंदर कलेक्शन आहे हॅपी मॅनचं. आणि विशेषतः आता हत्ती घेण्याचा जे ट्रेंड आहे तो खूप वाढलेला आहे. देवाऱ्यामध्ये सुद्धा हत्ती ठेवला जातो. गजलक्ष्मी म्हणून 2 हत्ती ठेवले जातात देवाऱ्यात. तर हे सुंदर अगदी लहानापासून मोठ्या साईज पर्यंतचे हत्ती इथे उपलब्ध आहेत. अजून हे मीनाकारी कलेक्शन आपल्याला बघायला मिळतंय. मिरर वर्क आहे यावर. वाव, खूपच सुंदर याला लाखवर्क म्हणतात मॅडम. लाखवर्कचे काम केलेले आहेत आणि हे पण आपल्या राजस्थानचे हँडीक्राफ्ट आहे. ओके, हे लाकडी हत्तीच्या मूर्ती आहेत. ह्या कशा आहेत? हे पण आपल्या हाताने कार्विंग केलेले मूर्तीज आहेत. वुडनचीच आहेत, लाईट वेट आहेत आणि याच्यामध्ये आपली इंडियाची एक संस्कृती दिसतात. जसं आपण बारगावी गेले तर आपले चॉकलेट परफ्यूम आणतो तर इथे एनआरआय जे येतात ना खूप चांगली कार्विंग चूज करतात नाही घेतात. त्यात हे एक ची आहे मूर्ती. हे आता मॅडम आमच्याकडे जे आहे ना अवेलेबल फेंगशुई कलेक्शन आहे. फेंगशुईची गिफ्टिंग मध्ये ते आपण घरी काय तरी एक चांगले शोपीसेस ठेवलात त्याच्याकडून आपण एक व्हायब्रेशन भेटणार आहे. हे फिशचे शोपीसेस आहेत, ड्रॅगन्स आहेत. नंतर हॅपी मॅनचं खूप कलेक्शन आहे.
एक हा स्पेशली फिनिक्स शोपीस आहेत, गॅलपिंग हॉर्सेस आहेत, सोंड वरती केलेले एलिफंट्स आहेत. क्या बोलती मुंबई की पब्लिक, वडापाव वडापाव वडापाव. मित्रांनो, हा काही खराखुरा वडापाव नाहीये, तर हे पेपर वेट आहे आणि हा एक चहाचा कप आहे. त्याबरोबर तुम्हाला इथे समोसा सुद्धा पेपर वेट म्हणून मिळणार आहे आणि समोसा पाव सुद्धा तुम्हाला पेपर वेट म्हणून मिळणार आहे. यात कमी आहे फक्त मिरचीची. खूप सुंदर कलेक्शन आहे. हे पण हे शोपीस आपण बघतोय, ह्याचं काय नेमकं वेगळेपण आहे? हे मॅडम तुम्हाला दिसायला तर तुम्हाला सिंपल वाटतोय, पण हे सगळं आहे ना, हे हल्दी कुमकुमचे करंडे आहेत. किंवा तुम्ही तुमच्या घरी कुठलं एंगेजमेंट वगैरे आहे तर तुम्ही एंगेजमेंट रिंग ठेवू शकता किंवा हल्दी कुमकुमच्या करंड्याच्या हिशोबाने पण यूज करू शकता. हे आहे. मला तर सुरुवातीला फक्त शोपीस वाटले होते हे, पण यात हे काहीतरी युनिक असेल हे मला माहिती नव्हतं. कसं आहे ना मॅडम, खूप सुंदर एक टाइम तुम्ही व्हिजिट केला आणि बघितलं तर ते तुम्हाला कळणार. माझ्याकडे एवढा कलेक्शन आहे ना, तुम्ही बघून वाव म्हणणारच आहेत. आणि तुम्ही आले दुकानात तर तुम्हाला खाली हात तुम्ही नाही जाणार, ते माझी गॅरंटी आहे. अच्छा. आणि तुम्ही जे माझ्याकडे कस्टमर्स येतात ना, ते कमीत कमी 2 तास साठी ते इथे थांबतात. नक्कीच. हे एक मोरपीसचं आहे. हे पण हल्दी कुंकुमचा करंडाच आहे. वाव, सुंदर. आणि मेटलचा बनलेला आहे, लॉंग लाईफ आयटम आहे. असं नाही आहे की तुम्ही आज नेला आणि उद्या खराब होणार आहे, एक टाइम युज केला, असं नाही आहे. याच्यावर वारंवार तुम्ही युज करू शकणार आहे. याच्यावर वेगवेगळ्या डिझाईन आणि नक्षीकाम दिसतंय, ते कसलं आहे? हे आहे ना, थोडं आपण मीनाकारी काम पण सांगू शकतो. आणि वरती ते मायन्यूट क्रिस्टल लावलेले आहेत. ओके. ते ऍडिशनल लुक साठी. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने होते आणि त्यामुळे आपण या दुकानातलं दिव्यांचं कलेक्शन बघणार आहोत. या समयात तर तुम्ही बघू शकता. अजून काय आहे सर? समयमध्ये माझ्याकडे एवढी व्हेरायटी आहे ना. तुम्ही हे बघा, हे पिकॉक सोबत समय आहे. कोणाला मोठा बेज हवा असतं, कोणाला लांब हवं असते. समयमध्ये हे पिकॉक समय आले. हे कामधेनू समय आहे. वाव. नंतर हे एलिफंट सोबत समय आहे. हे पण पिकॉक सोबत समय आहे. हे दीपलक्ष्मी सिंगल दिवा असं हवं असेल, हे दीपलक्ष्मी मध्ये 21 दिवे लावलेले आहेत. वाव, सुंदर. दीपलक्ष्मी मध्ये तुम्हाला मोठी साईज पण भेटणार. नंतर आपण माझ्याकडे हे समय पण आहे, जे मोठे मोठे. माझ्याकडे 3 फूट पासून 5 फूटचे समय अवेलेबल आहेत. हे एक जे कृष्णाची समय आहे ते एकदम युनिक आहे. आणि ही एक जे कृष्णाची समय आहे स्पेशली एक्सपोर्ट होतीये माझी. सर, सगळ्यात स्पेशल असलेला दिवा कोणता आहे? माझ्याकडे स्पेशल असलेला आणि लेटेस्ट जे आहे ते एक स्वराज्य दीप आहे. हे स्वराज्य दीप तुम्ही बघून एकदम वाव म्हणणार आहेत. कारण की हे स्वराज्य दीप मध्ये बघा, एक साइडला आहे ना शिवाजी महाराजांचं चित्र बनलेलं आहे. नंतर एक साइडला राजमुद्रा आहे आणि एक साइडला ढाल तलवार आहे. हे जेव्हा पण तुम्ही दिवा लावणार ना, एक साइडला दिवा लावायला जागा ठेवली आहे. आणि जेव्हा पण तुम्ही दिवे लावणार तर हे जे लेझर कटनी शिवाजी महाराजांचं चित्र आणि हे बनलेलं आहे, तिथून लाईट दिसणार आहे. आणि याचा अजून एक ऍडिशनल पॉइंट आहे, ते एक कपूरदानी म्हणून पण आहे. तुम्ही खालून दिवे लावा आणि वरती एक प्लेट ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही भीमसेनी कापूर ठेवा, तर एक कापूरची फ्रेग्रन्स पण रूम मध्ये पसरणार आहे. खूप सुंदर असा दिवा आहे हा. गिफ्टिंग पर्पज साठी खूप मस्त आहे, युनिक कलेक्शन आहे. आणि हा एक कासवचा दिवा आहे. यात तुम्ही 5 वाती लावू शकता. असे अनेक प्रकारचे दिवे आहेत. सगळेच या व्हिडिओमध्ये मी दाखवू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला या स्टोअरला व्हिजिट करावं लागणार आहे. पूजा आहे, लग्न आहे, तर माझ्याकडे वेलकम करायला, घरी लावायला साईड हँगिंग आणि तोरणची पण व्हेरायटी अवेलेबल आहे. सण उत्सवाच्या काळात आपण घर सजवतो, आपल्या घराची गॅलरी आपण विशेषतः सजवतो, त्यासाठी लागणारे बेल्स आणि हे लांबण दिवे तुम्ही बघू शकता. अगदी सुंदर कोरीव काम केलेले हे लांबण दिवे आहेत. अगदी मस्त आणि प्रत्येक साईज मधले तुम्हाला हे मिळणार आहे. त्यासाठी ह्या चेन सुद्धा इथे अवेलेबल आहेत. वॉल डेकोर करण्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन या दुकानात अवेलेबल आहेत. सर, काय काय आहे सांगा? अच्छा, आपण वॉल डेकोर वर आले तर आपण फ्रेम्सला विसरू शकत नाही. याच्यामध्ये माझ्याकडे खूप व्हेरायटी आहे. आणि वॉल डेकोर्स मध्ये पण अशी व्हेरायटी आहे ना, तुम्हाला ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन भेटणार आहे. असं स्टार्ट करूया आपण. हे 3 पीस सेट. अगर तुमची दिवाल मोठी आहे, आपली दिवाल अगर मोठी आहे तर तुम्ही एक 3 पीस सेट लावू शकता सोफाच्या मागे. हे याच्यावरती क्रिस्टलचे खडे लावलेले आहेत.
आणि कलर्स पण एकदम सुदिंग आहेत. अच्छा, नंतर येताना आपल्याकडे हे कॅनव्हासचे डिजिटल पेंटिंग्स आहेत. याच्यामध्ये पण सर्व ऑप्शन्स आहेत. जसं हे गौतम बुद्धचं तुम्हाला दिसत आहे, त्याच्यामध्ये राधाकृष्ण अवेलेबल आहे, गणेशजीचं अवेलेबल आहे आणि इतर ॲबस्ट्रॅक्ट डिझाईन्स, सिनरी पण अवेलेबल आहेत. नंतर आमचा एक मोस्ट सेलिंग कन्सेप्ट आहे रनिंग 7 हॉर्सेस. 7 हॉर्सेस म्हणा, 8 हॉर्सेस म्हणा, सगळे ऑप्शन अवेलेबल असतात. वास्तूच्या दृष्टीने घरी सक्सेससाठी घरी हॉर्स लावतात कस्टमर. आता आपण ही जी वॉल बघतोय यावर वॉल म्युरल्स लावलेले आहेत. सर, काय माहिती द्याल याविषयी? हे वॉल म्युरल्स आहेत. कुठला म्युरल मेटलनी बनलेला आहे, कुठला हे रेझिन आर्ट आहे. हे आता तुम्ही जे बघत आहेत ना, हे रेझिन आर्ट आहे. आणि डिअर पण आजकाल घरी सक्सेस साठी लोक लावतात. अच्छा, एक आहे हे आहे 7 हॉर्सेस आणि सेंटर मध्ये सन लावलेला आहे. याच्यामध्ये लाईट पण आहे. हे एक मेटल आर्ट आहे. नंतर हे आपण बुद्धाच्या ऍज एन शांतीचा प्रतीक पण घरी लावतात आजकाल. नंतर काय आहे ना, वॉल म्युरल मध्ये वॉल कस्टमर्सला वॉल क्लॉक पण त्याच्यामध्येच हवं आहे. तर हे एक जे माझ्याकडे अवेलेबल आहे, मेटलचा कल्पवृक्ष आहे आणि त्याच्यामध्ये एक सेंटर मध्ये क्लॉक दिलेला आहे. हा एक तुमच्या घराचा रिचनेस वाढवण्यासाठी एक कृष्णाचा म्युरल आहे. कृष्ण सोबत गाय, एकदम युनिक पीस आहे. तुम्ही तुमच्या घराची भिंत अगदी सुंदर पद्धतीने सजवण्याचा विचार करत असणार तर खूप साऱ्या पेंटिंग्स इथे अवेलेबल आहेत. तुम्ही स्टोअर व्हिजिट केलं संस्कृती कला दर्पणला तर तुम्हाला इथे एकूण एक फ्रेम बघायला मिळेल आणि तुम्ही नक्कीच इथून या फ्रेम खरेदी कराल. नॅचरल वुडनच्या या फ्रेम्स आहेत. 5D फ्रेम, 6D फ्रेम्स आहेत आणि यात कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरण्यात नाही आलंय. तुम्ही हे बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांची ही फ्रेम आहे, सोबत राधाकृष्णाची ही फ्रेम आहे. यात नॅचरल वूड आहे, हे कुठलाही रंग वापरलेला नाहीये यात. आणि या फ्रेमच्या मागे आपण पाहिलं तर इथे लिहिलेलं दिसतं की कशा पद्धतीने हे वर्क करण्यात आलंय. तुमच्या घरात जर तुम्हाला ग्रीनरी हवी असेल तर हे आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत, आर्टिफिशियल लिव्स आहेत. त्यानंतर फ्लावर्स ठेवण्यासाठी हे फ्लॉवर पॉट्स इथे अवेलेबल आहेत. ह्या सुंदर अशा हँगिंग फ्लॉवर पॉट्स आहेत, हे सुद्धा मस्त आहेत. यात तुम्ही फ्लॉवर्स ठेवू शकता. सर, अजून काय सांगाल या कलेक्शन विषयी? हे सर्वात इम्पॉर्टंट आहे की हे तुम्हाला अगर ग्रीन एन्व्हायरमेंट करायची आहे, घराची शोभा वाढवायची आहे, कारण की आजकाल बाल्कनीमध्ये ओरिजिनल प्लांट्स लावायला नाही भेटत. अच्छा, नंतर हे सगळं पूर्ण वॉशेबल आहे आणि याची सगळ्यांची लाईफ मोर दॅन 10 इयर्स आहे. अच्छा, हे सुंदर असं कलेक्शन आहे, याविषयी काय सांगाल? काय प्राइस रेंज आहे? हे सिरामिकचा पॉट आहे आणि वरती मस्त एक रेखीव फ्लावर्स बनलेले आहेत, ते पण सिरामिकचे आहेत. आणि हे मिनिएचर थिंग्स आहेत जे कस्टमर्स कलेक्ट करतात. यात काय काय ठेवू शकतो आपण? फ्लावर्स ठेवा, असं नुसतं पण एम्प्टी पण ठेवतात कस्टमर्स. अच्छा, तर तुम्हाला हे गिफ्टिंगचं युनिक कलेक्शन कसं वाटलं नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि संस्कृती कला दर्पणला भेट द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.